ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग इब्रिकरास पत्र 12वा अध्याय वचने 1 ते 2. इब्रिकरास पत्र 12वा अध्याय वचने 1 ते 2. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज प्रभूचं वचन आम्ही ऐकत आहोत. इब्री लोकास पत्र अध्याय 12 1 ते 2 वचन. देवबापाचा दास सेवक आम्हास इब्री लोकाच्या पत्रामध्ये शिकवत आहे. आम्ही ख्रिस्त प्रभू येशूने जे आम्हाला धावण्यासाठी आमचं तारण करण्यासाठी स्वतःला वधस्तंभावरती अर्पण केलं, त्याने त्याच्याकडे जो आनंद होता तो आनंद देखील त्याने आम्हासाठी त्यागला. आमच्यासाठी वधस्तंभावरील मरण आणि लेखक म्हणत आहे की त्यांनी लज्जा देखील तुच्छ मानली. प्रियांनो, येशू ख्रिस्त आमचं तारण करण्यासाठी वधस्तंभावरती आमच्यासाठी प्रायचित्त स्वतः तो करत असताना प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं, लेखक सांगत आहे की त्याने लज्जा देखील तुच्छ मानली. मग आम्ही सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये पडू नये. आम्ही धीराने धावावं, जे आम्हाला धाव नेमून दिलेली आहे स्वर्गीय राज्याची, आणि येशू ख्रिस्त येणार, आम्हाला घेऊन जाणार. तोपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता वधस्तंभाची साक्ष देण्यासाठी आम्हाला देवबाप शिकवत आहे या लेखकाच्याद्वारे. मग आम्ही सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये आम्ही आमच्या ख्रिस्ताचं मरण
आम्हासाठी जे त्यांनी मरण सोसलं, जे त्यांनी लज्जा देखील तुच्छ मानली. कदाचित ख्रिस्तप्रभू येशूच्या अंगावरती कपडा देखील व्यवस्थित राहत नसेल. त्याला चापकांचे फटके मारत असताना आणि क्रूर भावनेने सैनिक, पंत पिलाताचे सैनिक आणि यहुदी लोक, जे याजक होते, जे शास्त्री पुरुष होते, त्याच्यावरती खोटे आरोप करून सर्व प्रकारे क्रोधाविष्ट होऊन आरोळी करून त्याला मारण्यासाठी सांगत होते. मग तेव्हा कदाचित कपडा देखील ख्रिस्ताच्या शरीरावरती राहिला नसेल. म्हणून देवाचा दास शिकवत आहे की त्यांनी आम्हाकरता लज्जा देखील तुच्छ मानली. खरोखर ख्रिस्ताने आमच्यासाठी सर्व काय सहन केलं. मग आम्ही आज काय सहन करत आहोत? काय आज आम्ही आमच्या इच्छा, आमच्या जगिक ज्या इच्छा आहेत, शारीरिक ज्या इच्छा आहेत, जे मोह आहेत, जे लोभ आहेत, ज्या वासना आहेत, काय आम्ही त्या त्यागत आहोत? आम्हाला शिकायचं आहे की आमच्या ख्रिस्ताने आमच्यासाठी स्वतःला वधस्तंभावरती अर्पण केलं आणि त्यांनी लज्जा देखील तुच्छ मानली. त्याच्यापुढे ठेवलेला जो आनंद आहे तो देखील त्याने कोणत्याही प्रकारे आपल्या जीवनामध्ये तो घेतला नाही. तर आनंदापेक्षा त्यांनी वधस्तंभावरील मरण आम्हासाठी सोसलेलं आहे. म्हणून ख्रिस्ताने दिलेली ही देणगी आहे. प्रभूचे फार उपकार आहेत की आमच्या पापाचा भार ख्रिस्ताने वाहिला आणि आम्हाला त्याने तारण दिलेलं आहे, सामर्थ्याने भरलेले जीवन दिलेलं आहे. म्हणून ख्रिस्ताने दिलेली सुवार्थ कार्य करण्यासाठी आम्हाला सुंदर अशी संधी, आम्हाला धीराने धावण्यासाठी आम्हाला तो कृपा पुरवत आहे. आम्ही देखील प्रत्येकाने ख्रिस्ताने दिलेल्या धाव्यावरून धावावं. येशू ख्रिस्ताचं गौरव आमच्या शरीरातून होऊ द्यावं. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, उपकार आभार मानतो. सर्वसमर्थ देवा, तुला धन्यवाद देतो. तुझं वचन ख्रिस्त येशूच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये तू पूर्ण केलं. आम्हाला देवापा तुझी प्रीती तू शिकवली. तू किती अगापे प्रेम करणारा देव आहे. देवा, तुझ्या दयेला, प्रीतीला अंत नाही आहे. होय देवा, अद्भुत असं प्रेम तू आम्हावरती केलं. तुझ्या प्रीतीने तू आम्हाला जिंकलं. देवा, तुझा एकुलता एक पुत्र आम्हासाठी अर्पण करून तू दिलेले हे आम्हाला तारण प्राप्त करून दिलेलं नवीन जीवन आहे, जे फुकट ख्रिस्त येशूच्या मरणाच्याद्वारे आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून प्रवेश ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये होय बापा आम्हाला चालण्यासाठी सहाय्य कर. आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालून तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. आम्हा सर्व ऐकणाऱ्यांना तुझी कृपा, तुझी दया पुरव. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ते दे बाप्पा. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.